नमस्कार मित्रांनो. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की अंबिका आणि मीरा मंदिरात जातात. तिथे ती संस्कृतमधील स्टोरी त्यांना अपूर्ण सापडते. मग त्यांना दुसरीकडे एक उंच दगड दिसतो. अंबिका मीराला तिकडे बघायला सांगते. मीराच्या हातात दगडी दिवा असतो. तो ती त्या उंच दगडावर ठेवते आणि काय अचानक त्या दगडाच्या तिथून लखलख प्रकाश पडायला लागतो आणि समोरच एक भिंत उघडते. ते दोघी त्या भिंतीमधून आत जातात. तर तिथे ठिकठिकाणी भले मोठे दगड ठेवलेले असतात. मीरा म्हणते, ताई हे बघ ना कसं आहे. त्यावर अंबिका म्हणते, हे दगड मायावी असू शकतात, पण मीरा म्हणते की दैवीसुद्धा असू शकतात ना. अंबिका एका दगडावर हात ठेवते पण काहीच घडत नाही. ती म्हणते, मीरा काहीच होत नाही आहे गं इथे. तेव्हा मीरा बोलते की मीरा जाऊन अंबिकाच्या हाताजवळच हात ठेवते आणि नेहमीसारखं दोघी एकत्र येताच त्या दगडातून प्रकाश बाहेर पडायला लागतो. हा प्रकाश बघून अंबिका घाबरते आणि मीराला बाजूला हो असं सांगून मीराला जवळ घेते. तेव्हा मीरा बोलते, ताई हे बघ ना काय होतंय. तेवढ्यात तो दगडाला क्रॅक्स जायला लागतात. अंबिका पटकन मीराला ओढून घेते. दगड फुटून आतून अचानक एक चक्क दाढीवाले बाबा बाहेर येतात. दोघी भलत्याच घाबरतात, पण ते बाबा बाहेर येऊन काय म्हणतात, राधा, गौरी तुम्ही आल्यात. अंबिका त्यांना बोलते की बाबा आणि मीरा बोलते दादासाहेब. पण ते बाबा लगेच बोलतात, नाही मी दादासाहेब नाही, मी रुद्रकेतू आहे. तुम्हाला माझा चेहरा आणि माझा आवाज ओळखीचा वाटतोय ना. आणि पुढे ते बाबा सांगतात की मी रामपुरे घराण्याचा मूळ पुरुष आहे. तेव्हा ते पुढे म्हणतात, शेकडो वर्ष मी या शिळेमध्ये अडकून पडलो होतो आणि तेव्हापासूनच तुमची वाट पाहत होतो. कारण त्या चिटकिणीचा अंत तुमच्याच हातून होणार आहे. तेव्हा इकडे माया आणि नर्मदा घराकडे येतात. नर्मदा बोलत असते की शाळेतला हा कांता जरा नीट चालत नाही, त्याच्या पायाखाली चिरडलं गेलो असतो. हे किडेमाकोडे कसं वाचत असतील काय माहिती. यावर माया तिला टोकते आणि बोलते की ते सोडा, आता मोठं कसं व्हायचं ते बघा. नर्मदा परत मायाला बोलते, तुझ्यामुळेच घडलं हे, तूच मीराच्या मागे घेऊन गेलीस त्या खजिन्यासाठी. दोघींचं भांडण सुरू असताना दामोदर फोनवर बडबडत असतो. कुठे गेल्या काय माहिती, नुसती कटकट. हे ऐकून नर्मदा त्याच्यावर भडकते. मग लक्ष वेधण्यासाठी माया जोरात ओरडते, सासरे बुवा इकडे खाली बघा. दामोदर खाली बघून दचकतो. तो म्हणतो, अरे बापरे, मी मोठा झालो की काय. तेव्हा नर्मदा बोलते, तुम्ही नाही आम्ही छोटे झालो आहे. दामोदर विचारतो, हे कसं झालं. त्यावर नर्मदा बोलते की ते सगळं आत्ता काय सांगू, थांबा ना जरा. आम्हाला कुठेतरी सेफ जागेवर खोलीमध्ये न्या, नाहीतर कावळा किंवा पाल उचलून नेईल. तेव्हा दामोदर हाताने उचलायला जातो, पण माया त्याला बोलते की असं नका करू, चिरडून जाऊ आम्ही. तेव्हा ती बोलते, तळहात पुढे करा आम्ही येतो. दामोदर तळहात पुढे करून त्या दोघींना खोलीत घेऊन जातो. इकडे मीराला पडलेल्या प्रश्नावर ते बाबा उत्तर देतात, तुम्ही पूर्वजन्मी राधा आणि गौरी होतात. पूर्वजन्मीसुद्धा तुमचा हाच गुरु तुमचा हाच गुरु तुम्ही पूर्वजन्मी गुरुवांच्या लेकी होतात. मी इथे फक्त तुमचीच वाट पाहत होतो. त्या चेटकिनीचा अंत तुमच्याच हातून होणार आहे, कारण तिच्या तावडीतून सुटण्यासाठी तुमचा हा जन्म झाला आहे. तेव्हा मीरा विचारते, पण त्या चेटकिनीचा अंत कसा करायचा. त्यावर ते बाबा पुढे एक गोष्ट सांगायला सुरुवात करतात. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रामेश्वर नावाचं एक समृद्ध राज्य होतं. चहूकडे हिरवीगार झाडी आणि मध्येच एक शांत वाहणारी नदी. त्या राज्यावर राज्य करत होते ते राजे राणा यशवंतराव. ते अत्यंत प्रतिभाशाली आणि तितकेच आध्यात्मिक होते. वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त. पहाटे चालत देवीच्या गाभाऱ्यात जायचे आणि तासनतास भक्ती करायचे. देवीच्या कृपेने राज्यावर कधीच दुष्काळ किंवा संकट आले नव्हते. पण सुखाच्या या सुंदर राज्याला अचानक एका दृष्ट वाईटाची नजर लागली. बाबा पुढे सांगतात की राज्याची ही अफाट समृद्धी एका दृष्ट चेटकिनीच्या नजरेत भरली. तिने ते संपूर्ण साम्राज्य स्वतःच्या ताब्यात हवं होतं. ते बाबा पुढे सांगू लागतात, जोपर्यंत राजे जिवंत होते आणि त्यांच्या पाठीशी देवीची ताकद होती, तोपर्यंत त्या चेटकिनीचा काळी जादू राज्यावर चालणार नव्हती. त्यामुळे तिने राणा यशवंतचा यांचा काटा काढायचा भयंकर कट रचला. एका अमावस्येच्या रात्री संपूर्ण राज्य गाढ झोपेत असताना चेटकिनीने तिच्या दृष्ट शक्तीच्या जोरावर राज्यात प्रवेश केला. ती थेट राजाच्या खोलीत गेली आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या काळ्या जादूने राजाच्या छातीवर दडपण आलं आणि त्यांना श्वास गुदमरू लागला. पण ऐनवेळी त्याचवेळी देवीच्या मंदिरात एका गरीब गुरुवाच्या 2 मुली होत्या. त्या तिथे सेवा करत होत्या.
त्या 2 मुली होत्या राधा आणि गौरी. जितक्या साध्या तितक्याच धाडसी आणि चुणचुणीत. देवीच्या शक्तीमुळे त्यांना अचानक काहीतरी वाईट संकट आल्याची चाहूल लागली. मंदिराचा दिवा विझला आणि वादळी वारा सुटला. त्यांनी ओळखलं की देवीच्या निस्सीम भक्तावर म्हणजेच आपल्या राजावर काहीतरी मोठं संकट आलंय. क्षणाचाही विलंब न लावता त्या दोघी राजवाड्यांकडे धावत सुटल्या. चेटकीन राजाचा बळी देण्यासाठी त्यांना घेऊन जात होती, पण त्या दोघींनी चेटकीनला मध्येच अडवलं आणि त्यांच्यात मोठं युद्ध झालं. चेटकीन त्या दोघींना मारणार तेवढ्यात अचानक ती धुराच्या लोटात चेटकीनला त्या दोघी मारणार तेवढ्यात अचानक ती धुरांची लोटी गायब झाली आणि पुन्हा कधीच त्या गावात परतली नाही. राजे शुद्धीवर आले. या दोन्ही मुलींना आपला प्राण वाचवला हे पाहून त्यांना त्या मुलींचा अभिमान वाटला. भरदरबार दोघींचा त्यांनी सत्कार केला आणि अख्ख्या राज्यात कौतुक झालं. आता संपूर्ण राजघराणे या दोघींचं कायम ऋण राहील अशी त्यांनी राजांनी शपथही घेतली. अशा प्रकारे त्या दोघी मुलींचं धाडस यामुळेच रामेश्वर राज्य सुरक्षित राहिलं. तेव्हा अंबिका बोलते की बाबा, ही कथा आम्हाला माहिती आहे. मंदिराच्या भिंतीवर ही कथा आहे, पण तिचा शेवट कुठेच लिहिलेला नाही आहे. त्यावर ते बाबा सांगतात की कथेचा शेवट कुणालाच माहीत नव्हता, म्हणूनच तो पुढे लिहिलाच गेला नाही. मीच त्या घटनेचा शेवटचा साक्षीदार आहे आणि तेव्हापासून या शिळेत अडकून पडलो आहे. तेव्हा अंबिका विचारते, म्हणजे त्या चिटकीचा अंत कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे? तेव्हा बाबा बोलतात, हो. तेव्हा मीरा बोलते की सांगा ना. तेव्हा मीरा बोलते, सांगा ना बाबा, कसा करायचा अंत? तेव्हा ते सांगतात की त्या चेटकिनीला जर संपवायचं असेल तर तळीगावच्या वेशीवर असलेल्या तळ्यापाशी जावं लागेल. त्या तळ्यात एक कासव आहे आणि त्याच्या खाली एक गुप्त पेटी लपवलेली आहे. त्या पेटीतच तिच्या अंताचा उपाय दडलेला आहे. ते कासव त्या रहस्याचं रक्षण करतं. तेव्हा मीरा विचारते, पण ती पेटी कशी मिळवायची? त्यावर बाबा उत्तर देतात, एक खास विधी करूनच तुम्ही त्या कासवाला बाहेर काढू शकतायत. आणि जेव्हा ते कासव बाहेर येईल तेव्हा राजे राणा यशवंत यांनीच कुंडात उतरून ती पेटी बाहेर काढायची. अंबिका विचारते, पण राजे राणा यशवंत तर कथेत होते, त्यांना आम्ही कुठे शोधणार? तेव्हा मीरा बोलते की ताई, जसा आपला पुनर्जन्म झाला आहे तसं त्यांचाही झाला असेल ना, आपल्याला त्यांना शोधावं लागेल. तेव्हा बाबा उत्तर देतात, त्यांना शोधायची गरज नाही. ती राजे राणा यशवंत तुमच्या दोघींच्याच जवळ आहेत. अथर्वच राणा यशवंत आहेत. अथर्वचा पूर्वजन्मात राजे राणा यशवंत होते. त्याला सोबत घेऊनच तुम्हाला हे कार्य पूर्ण करायचे. हे ऐकून अंबिका मीराकडे बघून आनंदाने म्हणते, अथर्वच राणा यशवंत आहेत, पण बरं झालं ना. पण बाबा लगेच बोलतात की नाही. तेव्हा बाबा पुढे म्हणतात की इथून खरी परीक्षा सुरू होते. ती चेटकीन अतिशय मायावी, क्रूर आणि अफाट शक्तींनी परिपूर्ण आहे. तिच्यावर मात करणं इतकं सोपं नाही. या सगळ्यांसाठी तुम्हाला एक विशेष विधी पूर्ण करावा लागेल. त्याशिवाय तुमच्या हाती काहीही लागणार नाही आणि तो विधी कसा पूर्ण करायचा हे फक्त तुमच्या वडिलांनाच माहीत आहे. अंबिका आश्चर्याने विचारते, कसं काय? त्यावर मीरा उत्तर देते, कारण तेव्हा मीरा बोलते की कसं काय, आमचे बाबा तर इथे नाही आहेत. त्यावर मीरा उत्तर देते, बाबा उत्तर देतात, कारण भूतकाळात हा विधी तुमच्या वडिलांकडनं अपूर्ण राहिलेला आहे. तेव्हा कारण तुमच्या कुटुंबावर मोठं संकट आल्यामुळे तुमच्या वडिलांना तो विधी पूर्ण करताच आला नाही. आता तो विधी तुम्हालाच पूर्ण करायचा आहे. तेव्हा मीरा बोलते की पण बाबा कुठे आहेत, आम्हाला माहीतच नाही ना. तेव्हा ते बोलतात की मला माहिती आहे ते कुठे आहेत. काळ बदलला असला तरी जागा तीच आहे. जिथे त्या चेटकीने त्यांना कैद करून ठेवलं तिथेच ते आहेत. त्यामुळे तुम्हाला याच जागेपासून शोधाला सुरुवात करावी लागेल. हे ऐकून मीरा आणि अंबिका चेहऱ्यावर एक आशेचा किरण दिसतो आणि इथेच हा उत्कंठावर्धक एपिसोड संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की लाईक करा जर आवडला असेल तर. आणि अशाच नवनवीन एपिसोडच्या कडक रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका. धन्यवाद.